गर्दीत एखाद्या माणसाला जर खाज येत असेल आणि त्याच्या जर कातडीवर आपण काहीतरी पुरळ पाहिली किंवा एक प्रकारचे डाग किंवा रॅश पाहिली तर आपण काय करणार? तर आपण 4 हात दूर राहण्याचा प्रयत्न करणार. तर का? कारण कुठेतरी आपल्या मनात भीती वाटते की तो रोग आपल्याला पसरेल. पण कातडीचा प्रत्येक रोग हा पसरणारा नसतो. तर आज आपण अशाच एका रोगाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे एक्झिमा, जो नॉन कॉन्टेजियस आहे. म्हणजे तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरत नाही. ह्या त्वचा रोगाला डर्मेटायटिस सुद्धा म्हणतात आणि इन जनरल टर्म मध्ये आपण त्याला खाज येणे म्हणतो. म्हणजे जेव्हा केव्हा एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला खाज येत असेल तर त्याला डर्मेटायटिस असे म्हटले जाते. तर हा रोग कोणत्याही वयामध्ये आढळून येतो. म्हणजे अगदी लहानापासून ते अगदी म्हातार वयापर्यंत हा रोग आढळतो. पण जास्त प्रमाणात हा 1 वर्षाखालील मुलांमध्ये आढळतो. तर बऱ्याच मुलांना ज्यांना एक्झिमा असतो लहान वयात त्यांना मोठ्यापणी अस्थमा सुद्धा होऊ शकतो. म्हणून कोणताही त्वचा रोग लहानपणी फार काळजीपूर्वक हाताळायला हवा. म्हणजे आपल्याला जर त्वचा रोग दिसत असेल तर कोणतेही ऑइंटमेंट्स किंवा बाहेरून एखादा मलम न लावणं जास्त गरजेचं आहे. कारण अशाने तो त्वचा रोग सप्रेस होऊन आपल्या शरीरामध्ये आत डीपमध्ये जाऊन दुसरा कोणता तरी भयंकर रोग आपल्याला मोठेपणी उद्भवू शकतो. तर ही काळजी आपण सगळ्यात महत्त्वाची घ्यायला हवी. चला तर मग पाहूया आज एक्झिमा म्हणजे काय आहे, तसंच त्याची कारणं, त्याची लक्षणं, तसंच आपण होमिओपॅथिक उपचार देखील पाहणार आहोत. मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. तर एक्झिमा हा कशामुळे होतो तर मी त्या अगोदर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेन. जसं आपण एखाद्या क्लिनिकमध्ये गेलो आणि तिथं जर व्हॅक्सिनेशन चालू असेल लहान मुलांना तर आपण पाहिलं असेल एखादं मूल असतं जे अगदी इंजेक्शन टोचलेलं असलं तरी काही रिएक्शन देत नाही. पण त्यामध्ये एखादं मूल नक्कीच असतं जे इतकं घाबरलेलं असतं. म्हणजे त्याला इंजेक्शन या नावानेच खूप भीती तर वाटतेच. तसेच जेव्हा केव्हा त्यांना इंजेक्शन दिलं जातं तेव्हा अगदी त्यांनी क्लिनिक किंवा हॉस्पिटल अगदी डोक्यावर घेतात. तर असंच हे रिॲक्शन आपण एक्झिमामध्ये सुद्धा पाहतो. जेव्हा आपली जी स्किन आहे, आपली जी कातडी आहे, जी एखाद्या गोष्टीला खूप ओव्हर रिॲक्ट करते तर त्यावेळेला आपल्याला स्किनवरती अगदी दादडल्यासारखं दिसू शकतं किंवा पुरळ दिसू शकते, लालसरपणा दिसू शकतो किंवा खाज येऊ शकते. तर ही झाली लक्षणं. तसंच कारणं काय आहेत तर कारणं खूप आहेत, खूप प्रकार आहेत त्यामध्ये. जसं आपण कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस म्हणतो, सेबोरिक डर्मेटायटिस म्हणतो. तर कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस हे कॉमनली पाहिलं गेलेलं आहे. तर कॉन्टॅक्ट डर्मेटायटिसमध्ये नावाप्रमाणेच आपल्याला समजून येईल की एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपल्या कातडीवर कॉन्टॅक्ट होतो आणि जेव्हा आपली स्किन त्याला हायपर रिॲक्ट होते तेव्हा त्याला कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस म्हणतात. जसं आपण पाहिलं असेल काहींना काही कॉस्मेटिक्स लावले, लिपस्टिक लावलं तर खाज येते किंवा सूज येते, किंवा काहींना एखादं डाय लावलं केसांना काहीतरी रिॲक्शन त्यांच्या स्किनवरती दिसून येतं. परफ्यूम म्हणा, डिओडरंट म्हणा किंवा अगदी काहींना ग्लोव्ज घातल्यावर सुद्धा स्किन रिॲक्शन्स दिसून येतात. तर ह्याला म्हणतात कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस. तसंच काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे सुद्धा डर्मेटायटिस होऊ शकतं. काही जणांना दूध पिल्यानंतर त्रास होतो, स्पेशली लहान मुलांमध्ये. तर आपण हे कारण शोधणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच काहींना धुळीचा त्रास होऊ शकतो किंवा परागकण, जे फुलांमधले जे परागकण असतात त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. तसंच अजून एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पेट्समुळे, म्हणजे जे पाळीव प्राणी असतात त्यांच्या केसांमधल्या काही घटकामुळे स्किन रॅशेस येऊ शकतात. तसंच काही जणांना ऑक्युपेशनल डिसीज असू शकतो. म्हणजे एखाद्याचं ऑक्युपेशन म्हणजे एखाद्याचं काम जर पेंट किंवा खतासारख्या फॅक्टरीमध्ये असेल तर ह्या केमिकल्समुळे त्यांना स्किन रॅशेस येऊ शकतात किंवा अगदी पुरळ खाज येऊ शकते. एखाद्याला काही औषधामुळे सुद्धा रॅशेस येऊ शकतात. तर अशा वेळेला आपण त्या औषधाचं नाव एखाद्या चिठ्ठीवर लिहायचं आहे आणि आपल्या पाकिटात तर ठेवायचंच आहे. तसंच आपल्या फॅमिली मेंबर्सना सुद्धा आपण सांगायला हवं की ह्या औषधामुळे आपल्याला ॲलर्जी होते. कारण जेव्हा केव्हा एखादा इन्सिडंट येईल आणि आपल्याला डॉक्टरकडे जर जावं लागलं तर त्यावेळेला डॉक्टरला हे कळवणं खूप गरजेचं आहे. तर हे लक्षात ठेवा. अजून एक प्रकार जो आपण कॉमनली पाहतो तो म्हणजे इन्सेक्ट बाईट. ते मधमाशीनं आपल्याला चावलेलं असेल तर काहींना खूप प्रमाणात त्याचं रिॲक्शन दिसून येतं. तर हा सुद्धा एक प्रकार आहे. तर हे मेन प्रकार आपण पाहिले. पण लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक स्किन रॅश ही एक्झिमा असते असं नाही. तर त्याला डिफरन्शिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. समजा एखाद्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल किंवा जसं SLE म्हणून एक आजार आहे ज्यामध्ये अशी स्किन रॅशेस येऊ शकतात आणि त्यावेळेला आपल्याला गैरसमज होऊ शकतो की हे एक ॲलर्जी आहे किंवा एक्झिमा आहे. त्यासाठी आपण योग्य डॉक्टरकडे जाऊन हे निदान करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरेच जण
खाज आली की घरच्या घरी काही उपाय करतात किंवा सेट्रिजिन सारखे ॲलोपॅथिक औषधं घेतात, जेणेकरून हा रोग दाबला जातो आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला विपरीत परिणाम होऊ शकतात. ही औषधं आपला रोग मुळापासून बरा तर करतच नाही, पण त्याचे बरेचसे साईड इफेक्ट सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतात. बऱ्याच वेळा अशा औषधामुळे आपली इम्युनिटी, जी प्रतिकार शक्ती आहे, ती दाबली जाते आणि त्यामुळे आपल्याला दुसरे इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतात. तसंच एक्झिमामुळे काही कॉम्प्लिकेशन सुद्धा आपण पाहू शकतो. जसं आपण एखाद्या माणसाला जर एक्झिमा असेल आणि त्याला जर खूप खाज येत असेल आणि तो प्रचंड प्रमाणात जर खाजवत असेल तर काय होणार, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होऊ शकतात. तसंच रक्त येऊ शकतं. म्हणजे ऑफिसमध्ये जे जातात त्यांना जर खाज आली किंवा स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांना जर असं एक्झिमा होत असेल तर त्यांची परिस्थिती काय होत असेल, आपण विचार करू शकता का? त्यांच्या मानसिक स्थितीवर सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. ते चिडचिडे होऊ शकतात किंवा त्यांच्या अभ्यासावर परिणाम दिसून येऊ शकतो, त्यांच्या परफॉर्मन्सवरती परिणाम दिसून येऊ शकतो. यासाठी पालकांनी अशा गोष्टींवर तात्पुरते इलाज न करता मुळासकट हा रोग कसा बरा होईल त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि यासाठी होमिओपॅथीपेक्षा दुसरी कोणती उपचार पद्धती आपल्याला बरी करू शकेल असं मला वाटत नाही. म्हणून आपण जवळच्या एखाद्या डॉक्टरकडे जाऊन त्यांचा योग्य तो सल्ला किंवा योग्य ती उपचार पद्धती करून घेणं गरजेचं आहे. कारण हा जो रोग आहे तो खूप टफ आहे, म्हणजे लगेच हा जाणारा नाही, हे मी तुम्हाला पहिलेच स्पष्ट करते. त्यासाठी आपल्यामध्ये पेशन्स असणे खूप महत्त्वाचं आहे. आपण एखाद्या वेळेला जर ती औषधं व्यवस्थित काम केली नाही असं वाटलं तर पुन्हा त्या डॉक्टरकडे जाऊन डोसेस वाढवून व्यवस्थित फॉलोअप घेणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं, आजार बरा झाला नाही एका डोसनं म्हणून आपण सोडून देतो, पण तसं नाही, डॉक्टरांना सुद्धा वेळ द्यायला हवा. तर आज आपण असे काही कॉमन मेडिसिन्स पाहणार आहोत जे आपण अक्यूट स्टेजमध्ये देऊ शकतो. जर तुम्हाला क्रॉनिक कंडिशन्स असेल, म्हणजे दीर्घकाळापासून जर हा रोग असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जाणं खूप गरजेचं आहे. चला तर पाहूया आपण काही होमिओपॅथिक औषधं. जसं फर्स्ट आहे सल्फर 200. हे अगदी कॉमनली दिलं जाणारं औषध आहे एक्झिमामध्ये, स्पेशली ड्राय एक्झिमामध्ये. अशा पेशंट्समध्ये स्किन अगदी ड्राय तर असतेच, पण खूप खाजते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना खूप जळजळ होते आणि त्यांची ही जळजळ किंवा खाज केव्हा वाढते, जेव्हा त्यांनी आंघोळ करतात त्यावेळेला ही खाज वाढते. म्हणजे हे अगदी त्याचं स्पेशल लक्षण आहे. तसंच खाजेमुळे कधी कधी रक्त येऊ शकतं आणि बऱ्याचदा त्यांची स्किन आहे ती अगदी गलिच्छ अशी दिसते, म्हणजे अगदी घाण म्हणू शकतो आपण, ड्राय अशी दिसून येते. त्या कंडिशन्समध्ये सल्फर 200 आपण घेऊ शकतो. नेक्स्ट आहे रस्टॉक्स 200. तर रस्टॉक्स हे अशा केसेसमध्ये दिलं जातं जेव्हा कॉन्टॅक्ट डर्मेटायटिसमुळे आपल्याला एक्झिमा होतो. म्हणजे लोशन असेल किंवा काही कपडे आपण एक विशिष्ट प्रकारचे कपडे घातल्यावर जेव्हा कधी एक्झिमा होत असेल तर अशा केसेसमध्ये, ह्या केसेसमध्ये सुद्धा खूप प्रमाणात खाज तर असतेच, पण त्याच्यासोबत आपल्याला कातडीवरती सूज दिसून येते. तसंच जी पुरळ असते ती बऱ्याचदा वेट असते. वेट म्हणजे काय, तर खाजवल्यानंतर पाणी येणे किंवा चिकट पदार्थ येणे. तर अशा केसेसमध्ये आपण रस्टॉक्स 200 देऊ शकतो. तर नेक्स्ट आहे सेलेनियम 200. तर ह्या पेशंट्सना कातीच्या फोल्ड्समध्ये खाज येते किंवा पुरळ येते. म्हणजे आपण हे जे इकडं असे फोल्ड्स किंवा इथले मनगटाकडचे फोल्ड्स, तर ही त्याची स्पेशालिटी आहे. नेक्स्ट मेडिसिन आहे अर्टिका युरेन्स मदर टिंक्चर. हे अगदीच आपण घरच्या घरी ठेवलं तरी चालेल. डास चावल्यावर कसे दादड येतात, तर अशा दादडलेल्या स्किनसाठी हे औषध खूप गुणकारी आहे. तर हे औषध आपण 15 थेंब थोड्याशा पाण्यातून घ्यायचं आहे. थोडं म्हणजे किती, 1 चमचा पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात 15 थेंब ह्या औषधाचे घालायचे आहेत आणि दिवसातून 3 वेळा हे औषध घ्यायचं आहे. तर 3 ते 4 दिवस आपण हे औषध घेऊ शकतो. आणि तरी पण जर आपली खाज कमी झाली नाही तर नक्की आपण जवळच्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. कारण होमिओपॅथिक मेडिसिन्स देण्याची पद्धत आपण सगळेच जाणतात की आम्ही डॉक्टर्स फक्त खाजेकडे बघत नाही किंवा फक्त पुरळ येते त्याच्याकडे बघत नाही, तर ओव्हरऑल आम्ही त्या पेशंटचा अभ्यास करतो, त्याचं कॉन्स्टिट्यूशन पाहतो, त्याचा स्वभाव पाहतो. आणि स्पेशली जेव्हा एखादा आजार जर दीर्घकालीन असेल तर ह्या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे आपल्या शरीराचं रिॲक्शन आहे. जरी ते कातडीवर दिसलं तरी शरीर रिॲक्ट करतं. त्यामुळे आपण पूर्ण शरीराचा अभ्यास करूनच हे औषध दिलं तर त्याचा रोग मुळासकट बरा होण्याची शक्यता वाढते. ह्या औषधांनी आपल्या शरीरावर साईड इफेक्ट्स होत नाहीत, तसंच मुळासकट रोग बरा होतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा, कारण इतरांना सुद्धा अशा व्हिडिओजची गरज भासू शकते. आणि जर तुम्ही शेअर केला तर मलाही त्याचा आनंद होईल. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज घालेन तेव्हा तो तुम्हाला लगेच दिसून येईल. धन्यवाद.